हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण महाट्रान्सको महाडिस्कॉम केडीएमसी साठी इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872 चा टॉपिक सॉल्व्ह करत आहे. युनिट 8 जो आहे एजन्सी. ठीक आहे. याच्या आधी आपण 8 युनिट कव्हर केलेले आहे. हा आपला 9th युनिट आहे एजन्सीचा. ठीक आहे. हा जे व्हिडिओज आपण बनवत आहे हे आपण एलडीसी, यूटीसी, डेप्युटी मॅनेजमेंट अकाउंटंट ऑडिटरसाठी बनवत आहे, ज्या करंट वॅकन्सीज अवेलेबल आहेत. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तर चला स्टार्ट करूया आपण युनिट 9 एजन्सीचे क्वेश्चन्स. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन काय आहे. अ पर्सन एम्प्लॉयड टू डू एनी ॲक्ट फॉर अनादर ऑर टू रिप्रेझेंट अनादर इज कॉल्ड. दुसऱ्यासाठी एखादी कृती करण्यासाठी किंवा प्रतिनिधित्व करण्यासाठी नेमलेली व्यक्ती कोण असते? तर बघा, ऑप्शन आहे इथे एजंट, प्रिन्सिपल, ओनर अँड सर्वंट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, एजंट मीन्स प्रतिनिधी. नेक्स्ट, सेकंड, हू कॅन बिकम अन एजंट. एजंट कोण होऊ शकतो? बघा, ऑप्शन आहे बोथ मायनर अँड एडल्ट, सेकंड ओनली मायनर, थर्ड ओनली एडल्ट अँड फोर्थ डेड पर्सन. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, बोथ मायनर अँड एडल्ट, अल्पवयीन व प्रौढ दोघेही. नेक्स्ट, थर्ड, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रिक्वायर्ड टू क्रिएट अन एजन्सी. एजन्सी तयार करण्यासाठी खालीलपैकी काय आवश्यक नाही? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट प्रिन्सिपल, कन्सिडरेशन, कंसेंट अँड लीगल कॅपॅसिटी ऑफ प्रिन्सिपल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, कन्सिडरेशन मीन्स मोबदला. नेक्स्ट, फोर्थ, रिलेशनशिप ऑफ एजन्सी इज क्रिएटेड थ्रू. एजन्सीचा संबंध कशाद्वारे तयार होतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट मॅरेज, ॲग्रीमेंट एक्सप्रेस ऑर इम्प्लाइड, थर्ड विल अँड फोर्थ कोर्ट ऑर्डर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, ॲग्रीमेंट एक्सप्रेस ऑर इम्प्लाइड, करार स्पष्ट किंवा अप्रत्यक्ष. नेक्स्ट, फिफ्थ, विच इज नॉट अ व्हॅलिड मोड ऑफ एजन्सी क्रिएशन. एजन्सी तयार करण्याची वैध पद्धत खालीलपैकी कोणती नाही? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट बाय एक्सप्रेस ॲग्रीमेंट, सेकंड बाय एस्टॉपेल, थर्ड बाय कोरेशन अँड बाय रेक्टिफिकेशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, बाय कोरेशन मीन्स जबरदस्ती. नेक्स्ट, सिक्स, रेक्टिफिकेशन मीन्स मान्यता म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन आहे रिजेक्शन ऑफ अनऑथराइज ॲक्ट, सेकंड एक्सेप्टन्स ऑफ अनऑथराइज ॲक्ट, थर्ड ट्रान्सफर ऑफ ओनरशिप अँड फोर्थ अपॉइंटमेंट ऑफ सब एजंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, एक्सेप्टन्स ऑफ अनऑथराइज ॲक्ट, अनधिकृत कृती स्वीकार. नेक्स्ट, सेवन्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इसेन्शियल फॉर व्हॅलिड रेक्टिफिकेशन. वैध मान्यतेसाठी खालीलपैकी काय आवश्यक नाही? तर बघा, ऑप्शन आहे फुल नॉलेज ऑफ फॅक्ट, सेकंड विदिन रिजनेबल टाइम, थर्ड कन्सिडरेशन अँड फोर्थ ॲट मस्ट बी अ लॉफुल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, कन्सिडरेशन इज नॉट इसेन्शियल फॉर व्हॅलिड रेक्टिफिकेशन. नेक्स्ट, एट, अ सब एजंट इज. उप एजंट म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट अपॉइंटेड बाय प्रिन्सिपल, सेकंड अपॉइंटेड बाय एजंट अँड वर्क अंडर दिस कंट्रोल, थर्ड अपॉइंटेड बाय कोर्ट अँड फोर्थ अपॉइंटेड बाय थर्ड पार्टी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, अपॉइंटेड बाय एजंट अँड वर्क अंडर हिज कंट्रोल. एजंटने नेमलेला आणि त्यांचा नियंत्रणाचा कार्य करणारा. नेक्स्ट, नाईन, इन केस ऑफ सब एजंट हू इज लायबल टू प्रिन्सिपल. उप एजंटच्या बाबतीत मुख्य व्यक्तीस कोण जबाबदार असतो? तर बघा, ऑप्शन आहे सब एजंट, एजंट, बोथ अँड नो वन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, एजंट. एजंट इज अ लायबल टू प्रिन्सिपल. नेक्स्ट, टेन्थ, सबस्टिट्यूटेड एजंट इज. सबस्टिट्यूटेड एजंट म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट अपॉइंटेड बाय प्रिन्सिपल, सेकंड अपॉइंटेड बाय सब एजंट, थर्ड अपॉइंटेड बाय एजंट विथ प्रिन्सिपल नॉलेज अँड फोर्थ गव्हर्नमेंट अपॉइंटेड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, अपॉइंटेड बाय एजंट विथ प्रिन्सिपल नॉलेज. एजंटने मुख्याच्या संमतीने नेमलेला. नेक्स्ट, 11, प्रिव्हिटे ऑफ कॉन्ट्रॅक्ट एक्झिस्ट बिटवीन इन केस ऑफ सबस्टिट्यूटेड एजंट. सबस्टिट्यूटेड एजंटच्या बाबतीत कराराचा संबंध कोणामध्ये असतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट एजंट अँड सबस्टिट्यूटेड एजंट, सेकंड प्रिन्सिपल अँड सबस्टिट्यूटेड एजंट, थर्ड सब एजंट अँड प्रिन्सिपल अँड फोर्थ नो रिलेशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, प्रिन्सिपल अँड सबस्टिट्यूटेड एजंट. तसंच बघा, महाट्रान्सकोचे अकाउंट्स ऑल इन वन PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये सर्व MCQs दिलेले आहे. ज्यांनी आतापर्यंत PDF नाही घेतली ते PDF परचेस करून घ्या. खूप इम्पॉर्टंट PDF असणार आहे. याच्यामध्ये सगळे बेसिक टू ॲडव्हान्स कन्सेप्ट दिलेले आहे. इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये आहे आणि सगळे MCQs आहेत 7000+.
तर ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे 12th. एजंट मस्ट नॉट, एजंटने काय करू नये. तर बघा ऑप्शन आहे ॲक्ट विथ स्किल, सेकंड मेक सिक्रेट प्रॉफिट, थर्ड कीप प्रॉपर अकाउंट अँड फोर्थ कम्युनिकेट डिफिकल्टीज. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, मेक सिक्रेट प्रॉफिट. गुप्त नफा घेणे इज नॉट एजंट. नेक्स्ट 13. एजंट ड्युटी इन्क्लुड्स, एजंटची जबाबदारी कोणती असते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मिसयूज ऑफ ऑथॉरिटी, सेकंड नॉट टू ॲक्ट ऑन इन्स्ट्रक्शन्स, थर्ड पे सम रिसिव्ड फ्रॉम प्रिन्सिपल अँड फोर्थ डील ऑन हिज ओन अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, पे सम रिसिव्ड फॉर प्रिन्सिपल, मुख्यासाठी मिळालेले पैसे दे. नेक्स्ट 14. एजंट इज पर्सनली लायबल व्हेन, एजंट स्वतः जबाबदार असतो जेव्हा. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रिन्सिपल इज डिस्क्लोज, थर्ड फॉरेन प्रिन्सिपल, थर्ड ॲक्ट विथ ऑथॉरिटी अँड फोर्थ प्रिन्सिपल इज कॉम्पिटंट. करेक्ट आन्सर आहे सेकंड, ठीक आहे, फॉरेन प्रिन्सिपल, विदेशी मुख्य. नेक्स्ट 15. एजंट राईट इज टू रिटेन इज फॉर, एजंटला रक्कम ठेवण्याचा हक्क कशासाठी असतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एनी रिझन, पर्सनल यूज, आउट ऑफ सम रिसिव्ड ऑफ प्रिन्सिपल बिहाफ अँड गिफ्ट रिसिव्ड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, आउट ऑफ सम रिसिव्ड ऑन प्रिन्सिपल बिहाफ, मुख्यासाठी मिळालेल्या रकमेपैकी. नेक्स्ट 16. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट एजंट राईट, खालीलपैकी कोणता एजंटचा हक्क नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट राईट ऑफ आयडेंटिटी, राईट टू सिक्रेट प्रॉफिट, थर्ड राईट टू लेन अँड फोर्थ राईट टू कंपन्सेट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, राईट टू सिक्रेट प्रॉफिट, गुप्त नफ्याचा हक्क. नेक्स्ट 17. अँड एजन्सी इज रिवोक बाय, एजन्सी रद्द केली जाते किंवा बघा बाय प्रिन्सिपल डेथ, सेकंड बाय इन्सॅनिटी, थर्ड ऑन कम्प्लिशन ऑफ पर्पज अँड ऑल ऑफ द. आन्सर आहे वरील सर्व. बघा मुख्याच्या मृत्यूनंतर, वेळसर अवस्थेमुळे आणि उद्देश पूर्ण झाल्यावर. नेक्स्ट 18. अँड एजंट इज नॉट लायबल टू, एजंट कोणासाठी जबाबदार नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिस्क्लोज फॅक्ट टू प्रिन्सिपल, सेकंड रेंडर अकाउंट, थर्ड गॅरंटी प्रॉफिट टू थर्ड पार्टी अँड फोर्थ एक्सरसाइज स्किल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, गॅरंटी प्रॉफिट टू थर्ड पार्टी, तिसऱ्या पक्षाला नफ्याची हमी दे. नेक्स्ट 19. विच ऑफ दिस इज नॉट अ व्हॅलिड टाईप ऑफ एजन्सी, खालीलपैकी कोणत्या एजन्सीचा वैध प्रकार नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एजन्सी बाय एस्टॉपेल, सेकंड एजन्सी बाय मॅरेज, थर्ड एजन्सी बाय रेक्टिफिकेशन अँड फोर्थ एजन्सी बाय नेसेसिटी. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड, एजन्सी बाय मॅरेज, ठीक आहे, विवाहाद्वारे. एजन्सी इज नॉट अ टाईप ऑफ एजन्सी. नेक्स्ट 20. अँड एजंट इज नॉट पर्सनली लायबल इफ, एजंट स्वतः जबाबदार नसतो जर. तर बघा ऑप्शन आहे अनडिस्क्लोज प्रिन्सिपल, सेकंड ॲक्ट विथ ऑथॉरिटी विदिन ऑथॉरिटी, थर्ड ॲक्ट बिहाइंड ऑथॉरिटी अँड फोर्थ फॉल्स रिप्रेझेंटेशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, ॲक्ट विथ इन ऑथॉरिटी, अधिकारात कार्य करतो. नेक्स्ट 21. अँड एजंट मस्ट, एजंटने काय करणे आवश्यक आहे. तर बघा ऑप्शन आहे डिसगो इन्स्ट्रक्शन, सेकंड ॲक्ट फॉर पर्सनल बेनिफिट, थर्ड कम्युनिकेट डिफिकल्टी प्रिन्सिपल अँड फोर्थ रिफ्यूज टू ॲक्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, कम्युनिकेट डिफिकल्टीज टू प्रिन्सिपल, अडचणी मुख्याला सांगणे. नेक्स्ट 22. एजन्सी इज टर्मिनेटेड बाय, एजन्सी कशामुळे संपते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रिन्सिपल बिकम इन्सॉल्वंट, सेकंड एजंट रिनाउन्स एजन्सी, थर्ड कम्प्लिशन ऑफ बिझनेस अँड फोर्थ ऑल ऑफ द. तर करेक्ट आन्सर आहे ऑल ऑफ द, मीन्स मुख्य दिवाळखोर झाल्यास एजंट एजन्सी सोडतो आणि व्यवसाय पूर्ण होतो तेव्हा. नेक्स्ट 23. विच वन इज नॉट अ ड्युटी ऑफ अन एजंट, खालीलपैकी कोणती एजंटची जबाबदारी नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रेंडर अकाउंट, सेकंड ॲक्ट विथ निग्लिजन्स, थर्ड अवॉइड कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट अँड फोर्थ फॉलो प्रिन्सिपल इन्स्ट्रक्शन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, ॲक्ट विथ निग्लिजन्स, निष्काळजीपणाने काम करणे इज नॉट अ ड्युटी ऑफ एजंट. नेक्स्ट 24. इन एमर्जन्सी अँड एजंट कॅन, आपत्कालीन परिस्थितीत एजंट काय. तर बघा ऑप्शन आहे ॲक्ट बियॉन्ड ऑथॉरिटी टू प्रोटेक्ट प्रिन्सिपल, सेकंड डू नथिंग, थर्ड वेट फॉर प्रिन्सिपल अप्रुव्हल अँड फोर्थ टर्मिनेट एजन्सी. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, ॲक्ट बियॉन्ड ऑथॉरिटी टू प्रोटेक्ट प्रिन्सिपल, मुख्याला वाचवण्यासाठी अधिकाराच्या पलीकडे काम करू शकतो.
नेक्स्ट 25, व्हॉट इज द लायबिलिटी ऑफ एजंट वेन ही एक्सीड हिज ऑथॉरिटी. एजंटने त्याच्या अधिकाराच्या पलीकडे गेले असता त्याची जबाबदारी काय आहे. बघा ऑप्शन आहे, फर्स्ट पर्सनली लायबल, सेकंड नो लायबिलिटी, थर्ड ओनली वॉर्निंग अँड फोर्थ प्रिन्सिपल इज लायबल. तर करेक्ट आन्सर आहे फॉर पर्सनली लायबल मीन्स स्वतः जबाबदार असतो. ठीक आहे. तसंच बघा नेक्स्ट जे आहे ते आपले अकाउंट्सचा PDF अवेलेबल आहे, मॉक टेस्ट PDF अवेलेबल आहे, कम्प्युटर टॅली PDF अवेलेबल आहे, अकाउंट्स रिव्हिजन PDF अवेलेबल आहे आणि फॉर्म्युला अँड प्रॉब्लेम बेस्ड PDF सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण या PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून तिथनं PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.